सुप्रभात विद्यार्थ्यांनो, आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एकाच व्हिडिओमध्ये रायटिंग स्किल याने उपयोजित लेखनाचे 2 टॉपिक शिकणार आहोत. त्यातला पहिला आहे कथालेखन आणि दुसरा आहे पत्र लेखन. तर बघा, कथालेखन याने स्टोरी रायटिंग. तर तुम्ही 8th स्टँडर्डपर्यंत स्टोरी रायटिंग केलेली आहे. 9thमध्ये सुद्धा गेल्या वर्षी तुम्हाला शिकवलेलं आहे. आज मी तुम्हाला पुन्हा एकदा स्टोरी याने कथा कशी लिहायची किंवा कथा लिहिताना कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या ते आधी सांगते आणि त्यानंतर एक कथा मी तुम्हाला त्या कथा लेखनाचा PDF पाठवीन. ती तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहायची आहे. तर पहिला पॉईंट किंवा पहिला मुद्दा असा आहे की कथालेखन करताना दिलेले सर्व मुद्दे याने आउटलाईन्स लक्षपूर्वक वाचून कथेचा आराखडा समजून घ्यावा आणि कथेची मध्यवर्ती कल्पना लक्षात घ्यावी. आता इयत्ता 10वीला तुम्हाला 3 टाईपमध्ये कथा विचारणार आहेत. एक आहे की कथेचे आउटलाईन्स देणार, ढाचे ज्याला आपण म्हणतो, आणि ते आउटलाईन्स व्यवस्थित वाचून ती कथेची जी सेंट्रल आयडिया आहे, मध्यवर्ती कल्पना लक्षात घेऊन आपण ती कथा लिहायची असते. दुसरा प्रकार असा आहे की अर्धी स्टोरी तुम्हाला देणार आणि अर्धी राहिलेली कथा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. त्या कथेचं टायटल असं असणार आहे, म्हणजे हेडिंग असं असणार आहे, अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा. आणि तिसरा प्रकार असा असणार आहे की फक्त 4 ते 5 वर्ड्स याने शब्द, फक्त 4 ते 5 शब्द दिले जातील आणि त्या शब्दावरून तुम्हाला कथा लिहायची आहे. तर आज मी तुम्हाला जी कथा देणार आहे ती आउटलाईन्सवरून याने मुद्द्यावरून लिहायची आहे. तर ती कथा लिहिताना तुम्हाला सर्व मुद्दे प्रथम वाचावे लागतील, समजून घ्यावे लागतील. त्या कथेची जी मध्यवर्ती कल्पना आहे याने सेंट्रल आयडिया आहे ती लक्षात घेऊन मग कथा लिहायची आहे. दुसरा नियम असा आहे की कथेतील स्थळ म्हणजे जागा, पात्रे आणि कथेमध्ये असलेले कॅरेक्टर्स यांना नावे द्यावीत. संपूर्ण कथा भूतकाळामध्ये लिहावी. आता एखाद्या स्टोरीमध्ये जागा असते, म्हणजे प्लेस असते, पात्रे आणि कॅरेक्टर्स असतात. तर त्या कॅरेक्टर्सला आणि त्या स्थळाला म्हणजे त्या जागेला नावं द्यायची असतात. आपण स्वतः नावं द्यायची असतात. आता बघा, एखाद्या कथेमध्ये जर ॲनिमल असेल, एखाद्या प्राणी असेल, पण तो प्राणी डॉमेस्टिक असेल तरच त्याला नाव द्यायचं, वाईल्ड ॲनिमलला नाव द्यायचं नाही. एखादा राजा असेल, एखादा शेतकरी असेल, एखादा कोणी सावकार असेल, अशी जी कॅरेक्टर असतील तर त्यांना सुटेबल याने योग्य ती नावं द्यायची. आणि हा नियम तर तुम्हाला माहीत आहे की कथा पूर्ण भूतकाळात लिहायची. भूतकाळ याने पास्ट टेन्स. तिसरा पॉईंट आहे कथेची सुरुवात आकर्षक असावी, आवश्यकतेनुसार कथेत संवाद असावेत. याने कथेची जी स्टार्टिंग आहे ती एकदम अट्रॅक्टिव्ह असली पाहिजे आणि जिथे जिथे कन्व्हर्सेशन जरुरी असेल, संवाद याने डायलॉग, की एक दुसरा, समजा कथेमध्ये जे कॅरेक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये जर कन्व्हर्सेशन होत असेल तर डायलॉगसुद्धा त्यामध्ये लिहावेत. चौथा आहे कथेचा शेवट परिणामकारक असावा, आवश्यक तिथे परिच्छेद पाडावेत. आता कथेची सुरुवात याने स्टार्टिंग जशी अट्रॅक्टिव्ह असायला पाहिजे तशी कथेची जी शेवट आहे, म्हणजे कथेचा जो अंत आहे तो सुद्धा इफेक्टिव्ह असला पाहिजे. म्हणजे त्या कथेतून आपल्याला मॉरल बोध घेता आला पाहिजे. आणि कथा लिहिताना मिनिमम 3 पॅरेग्राफ तरी तुम्ही करायचे आहेत, म्हणजे ती कथा 3 पॅरेग्राफमध्ये लिहायची. 5वा नियम आहे कथेचा समारोप केल्यावर तात्पर्य म्हणजे कथेतून काय शिकवण दिली आहे ते लिहावे. तुम्हाला माहिती आहे की कथा जेव्हा आपण लिहायला घेतो
आउटलाईन्सवरून कथा जेव्हा आपण लिहितो तेव्हा कथेचा जो शेवट आहे, अंत, शेवट लिहिल्यानंतर आपल्याला तात्पर्य लिहावं लागतं. तात्पर्य याने ज्याला आपण इंग्लिशमध्ये मॉरल म्हणतो, हिंदीमध्ये ज्याला आपण सीख आणि मराठीमध्ये तात्पर्य म्हणतो. तर शेवटी त्या कथेतून आपल्याला काय मॉरल मिळालं ते मॉरल याने तात्पर्य लिहायचं असतं. आणि 6.1 आहे, कथेला योग्य शीर्षक द्यावे, त्यासाठी म्हणीचा वापर केल्यास हरकत नाही. आणि शेवटचा नियम आहे की जेव्हा आपण कथा लिहायला सुरुवात करतो तेव्हा त्या कथेला वरती म्हणजे स्टार्टिंगलाच आपल्याला शीर्षक द्यावा लागतो. शीर्षक याने टायटल, कथेचं नाव, हे जे कथेचं नाव आहे ते एकदम 2 ते 3 जास्तीत जास्त 3 शब्दामध्ये, पण मोस्टली 2 शब्दामध्ये हे टायटल असावं. टायटल एखाद्या म्हणीचा म्हणजे त्यामध्ये एखादा कहावत वगैरे तुम्ही वापरलं तरी चालेल. तर कथा लिखने हे नियम आहेत. देखिए बच्चों, कथा लिखते समय सबसे पहले हमें वो आउटलाइंस वो दिए गए हैं उसे अच्छे से पढ़ना है, समझना है. उस स्टोरी में, कहानी में जो कैरेक्टर्स है, जो प्लेस है, उसे नाम देना है और स्टोरी हमेशा पास्ट टेंस में लिखनी है. फिर है कि स्टोरी की जो शुरुआत है वो एकदम अट्रैक्टिव होनी चाहिए, उसमें डायलॉग वगैरह होने चाहिए. और कथेचा जो शेवट यानी लास्ट में, अंत में, उसका जो अंत है मतलब एंडिंग है, वो एंडिंग इफ़ेक्टिव होना चाहिए. लास्ट में हमें सीख यानी तात्पर्य या मॉरल जिन्हें कहते हैं वो लिखना है. और कहानी लिखने शुरुआत करने से पहले हमको कहानी को मॉरल यानी शीर्षक देना है. तो ये है कहानी लिखने के नियम. अब मैं आपको एक कहानी PDF द्वारा भेजूंगी जो आप उसे अच्छे से पढ़ोगे और लिखोगे. और उसके अलावा आपको ये भी समझना है कि 3 टाइप में मैंने कथा बोली कि इस बार 10th में आपको 3 टाइप में कथा पूछी जाएगी. पहला टाइप है जो अभी मैंने आपको एक्सप्लेन किया कि मुद्द्याच्या आधारे गोष्ट लिहा, यानी आउटलाइन्स आपको दी जाएगी और उसे आपको कथा लिखनी है. दूसरा है इनकम्प्लीट कथा, इनकम्प्लीट स्टोरी आपको दी जाएगी जो आपको कंप्लीट करके लिखनी है. और तीसरी है कि कुछ 4 या 5 वर्ड्स देंगे, ओनली वर्ड्स, और उस वर्ड्स के आधार पर आपको कथा लिखनी है. तो अलग अलग टाइप में ये जो कथा आपको दी जाएगी, उसमें से जो टाइप आपको एग्ज़ाम में पूछा जाएगा उस टाइप में आपको कथा लिखनी है. आता अपूर्ण कथा पूर्ण करा. अपूर्णने इनकम्प्लीट कथा जी दिली जाईल ती अर्धी, एक तर तुम्हाला बिगिनिंग यानी स्टार्टिंग कथा दिली जाईल किंवा एंडिंग यानी लास्ट का. तो एंडिंग दिया होगा तो स्टार्टिंग की कथा आपको लिखनी है, या स्टार्टिंग दिया होगा तो एंडिंग आपको लिखना है. और जो 4 या 5 वर्ड है वो वर्ड्स एक दूसरे को उसकी लिंक जोड़कर आपको कथा लिखनी है. अंडरस्टूड? ओके. तो ये कथा यानी गोष्ट या कथा लेखनाबाबत झालं. आता आपण पुढे बघूया पत्र लेखन, की पत्र कसं लिहायचं. तर पत्र 2 प्रकारची असतात. तुम्हाला स्क्रीनवरती चार्ट दिसेल की 2 टाईपमध्ये पत्र आहेत. एक आहे अनौपचारिक आणि दुसरा आहे औपचारिक. आता अनौपचारिक म्हणजे इनफॉर्मल आणि औपचारिक म्हणजे फॉर्मल. ओके, लक्षात ठेवायचं. अनौपचारिक म्हणजे इनफॉर्मल आणि औपचारिक म्हणजे फॉर्मल. आता अनौपचारिकमध्ये कोणकोणत्या लेटरचा समावेश येतो बघा. मतलब कौन कौन से लेटर्स आते हैं इनफॉर्मल में. तो कौटुंबिक, कौटुंबिक का मतलब है फैमिलीज़, कि हमारे परिवार में जिनके साथ हमारा ब्लड रिलेशन है या हमारा क्लोज रिलेशन है, ऐसे लोगों को जो हम पत्र लिखते हैं उसे कहते हैं इनफॉर्मल यानी अनौपचारिक. जवळच्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीला पाठविले जाणारे पत्र
यानी एकदम क्लोज रिलेशनमध्ये ज्या लोकांना आपण पत्र पाठवतो त्याला अनौपचारिक पत्र असे म्हणतात. आणि आता औपचारिक म्हणजे फॉर्मल. आता ही फॉर्मल पत्र कुणाला पाठवतात, मतलब फॉर्मल लेटर हम किसे लिखते हैं कि कार्यालयीन व व्यावसायिक पत्र. कार्यालयीन यानी किसी ऑफिस में, जैसे स्कूल ऑफिस हो या जहाँ किसी फैक्ट्री का ऑफिस हो या कोई इलेक्ट्रिसिटी मतलब एमएससीबीएस बोर्ड हो या कोई हॉस्पिटल का ऑफिस हो या महानगर पालिका ऑफिस हो, और व्यावसायिक पत्र यानी जैसे हम व्यवसाय, व्यवसाय का मतलब है एक प्रकार का कारोबार कि फॉर एग्जांपल हमको किसी बुक शॉप से मतलब बुक स्टॉल से बुक्स मंगवानी है, तो हम उस बुक स्टॉल या बुक शॉप के मैनेजर को पत्र लिखते हैं, तो उस पत्र को कहते हैं व्यावसायिक पत्र. तो व्यावसायिक पत्र और कार्यालयीन पत्र, उसमें दो और भी प्रकार उसमें होते हैं, लेकिन दो मेन है. मांगनी, मांगनी यानी डिमांड लेटर, और विनंती, विनंती यानी रिक्वेस्ट लेटर. ओके, तो अभी ये पत्र लिखते समय किन किन पॉइंट्स की जानकारी हमें होनी चाहिए, या पत्र लिहिताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्टूडेंट्स, यू नो कि अभी हमें पहले जैसा पत्र नहीं लिखना है. अभी पत्र लिखने का जो ढांचा है यानी जो टाइप है वो चेंज हो चुका है. अभी पत्र हम जहाँ एक हाथ पेज पर वैसे लिखते हैं तो हमारे लेफ्ट हैंड साइड पूरे पॉइंट्स एक के नीचे एक लिखे जाते हैं. जैसे आपके सामने स्क्रीन पर जो पिक्चर है उसमें आपको दिखाई देता है. बघा, आता ईमेल आय डी आपण आपल्या मोबाईलमध्ये जसं ईमेल आय डीमध्ये जसं आपण टाईप करतो ना, त्या प्रकारे आपल्याला हे पत्र लिहायचं आहे. त्यामुळे इथे पहिली जी जुनी सिस्टम होती ती गेली. आता नवीन प्रकारचं पत्र आपल्याला लिहायचं आहे. कसं, तर तुमच्या लेफ्ट हँड साईडलाच हे पूर्ण पत्र आपल्याला लिहायचं आहे. तर पहिला पॉइंट येतो आहे दिनांक. दिनांक यानी तारीख. ओके, डेट. तो यहाँ जिस दिन हम पत्र लिख रहे हैं उस दिन की डेट हमको लिखनी है. और डेट का जो मंथ हम लिखते हैं, डेट में जो मंथ लिखते हैं वो मंथ नंबर में नहीं लिखना है, नंबरामध्ये नाही लिहायचा, तर तो अक्षरामध्ये लिहायचा. म्हणजे समजा तुम्ही मार्चमध्ये हे पत्र लिहित असाल तर मार्च हा तिसरा महिना असतो ना, जानेवारी फेब्रुवारी मार्च, तर तिथे 3 हा नंबर न लिहिता तिथे मार्च असं स्पेलिंग लिहायचं. जसं 2 मार्च 2021 या 22 असं ते पत्र लिहायचं, म्हणजे डेट लिहायची. त्यानंतर प्रति. आता प्रति म्हणजे कोण, ज्याला इंग्लिशमध्ये आपण टू म्हणतो, टू. तर ज्याला आपल्याला पत्र पाठवायचं आहे तो, जिसे हम पत्र भेज रहे हैं, तो यहाँ प्रति में उसका पूरा ॲड्रेस हमको लिखना है. प्रतिमध्ये त्या ज्याला आपल्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा पूर्ण ॲड्रेस लिहायचा. त्याच्यानंतरचा तिसरा पॉइंट येतो माननीय. माननीय यानी रिस्पेक्टेड. अभी देखिए, रिस्पेक्टेड हम किसे लिखेंगे कि हम अपने स्कूल के प्रिंसिपल हो या कोई टीचर हो जिसे हम पत्र लिख रहे होंगे, या किसी ऑफिस के मैनेजर वगैरह होंगे, उनको जब हम पत्र लिखते हैं वहाँ माननीय लिखेंगे. माननीय लिखकर फिर नेक्स्ट पॉइंट आता है विषय यानी सब्जेक्ट. एकदम शॉर्ट में हमको वहाँ सब्जेक्ट लिखना है जिस बारे में हम पत्र लिख रहे हैं. आपण ज्यांना पत्र लिहितो, ज्यांच्याविषयी लिहितो, समजा नगरपालिका ऑफिसला आपण असं पत्र एखादं तक्रार पत्र लिहित असू की आमच्या शाळेसमोरचा रस्ता जो आहे तो खराब झालेला आहे, तर तुम्ही लवकरात लवकर तो रस्ता दुरुस्त करा. मग तिथे आपल्याला तो विषय लिहायचा आहे की शाळेसमोरील रस्ता दुरुस्त करण्याबाबत असा विषय लिहायचा. मग विषय लिहिल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ज्याला आपण
पत्र लिहितो त्याला लिहायचं. समजा शाळेच्या प्रिन्सिपलला लिहित असाल तर तुम्ही तिथे लिहायचं आहे माननीय प्रिन्सिपल सर, किंवा एखाद्या बाहेरच्या कोणत्या ऑफिसमध्ये लिहित असाल तर त्यांना लिहायचं महोदय. आणि मग मुख्य मजकूर यानी बीच का जो मैटर है, यानी जिस विषय के लिए आप पत्र लिख रहे हैं उस विषय को वहाँ एक्सप्लेन करना है, त्याला म्हणतात मुख्य मजकूर. और उसके बाद तुम्ही मतलब ये मुख्य मजकूर यानी पूरा पत्र का विषय एक्सप्लेन होने के बाद आप फिर एंड में लिखोगे आपला आपली विश्वासू, यानी आप अपने बारे में, जो स्टूडेंट्स पत्र लिख रहे हैं ना उसके बारे में. यदि लड़का होगा तो वो लिखेगा आपला विश्वासू, यदि लड़की होगी तो लिखेगी आपली विश्वासिनी. और फिर है ना यहाँ नाम लिखना है और नाम के नीचे आपका पूरा एड्रेस लिखना है. तो ये पत्र इस प्रकार लिखा जाता है. तो ये पत्र का प्रारूप है यानी नमूना है कि हाउ टू राइट लेटर, यानी लेटर में कौन कौन से पॉइंट्स आते हैं, कौन कौन से टॉपिक आते हैं. ओके, तो अब एक पत्र का टॉपिक लेकर मैं आपको बता रही हूँ कि पत्र कैसे लिखना है. आता आपण एक पत्राचा नमुना पाहूया. मतलब एक पत्राचा विषय तुमच्या समोर दिलेला आहे आणि त्या विषयानुसार तुम्हाला पत्र कसं लिहायचं ते कळेल. ओके, तर झाडे लावा हिरवाई ट्रस्ट तळेगाव दाभाडे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपांचे मोफत वाटप. संपर्क याने कॉन्टॅक्ट कुणाबरोबर करायचं आहे त्यांनी दिले आहे हिरवाई ट्रस्ट बालोद्यान मार्ग तळेगाव दाभाडे आणि दिनांक दिलेली आहे 5 जून. आता विषय म्हणजे 2 टाईपमध्ये आपला सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं ना, एक मागणी पत्र असतं आणि एक तक्रार असतं. त्यामध्ये अजून पण काही प्रकार असतात. इथे अभिनंदन याने कॉंग्रॅच्युलेट करणारं पत्रसुद्धा असतं. तर एक टॉपिक दिलेला आहे शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा. आणि दुसरा टॉपिक दिलेला आहे चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. आता तुम्हाला ह्या बॉक्समध्ये जे दिसतं ना, झाडे लावा झाडे जागवा, हा आपल्या पत्राचा विषय आहे, सब्जेक्ट आहे, मतलब टॉपिक. त्या टॉपिकवर आपल्याला 2 टाईपमध्ये पत्र लिहायला सांगितलेलं आहे. एक मागणी पत्र आहे आणि डिमांड लेटर आहे आणि एक आहे कॉंग्रॅच्युलेट करणारं पत्र. आता जागतिक पर्यावरण इसका मतलब है एनवायरमेंटल डे. ओके, जागतिक पर्यावरण यानी एनवायरमेंटल डे जो 5 जून यानी 5 जूनला आपण सेलिब्रेट करतो. तर रिगार्डिंग टू दॅट मतलब त्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने आपल्याला हिरवाई ट्रस्ट तळेगाव दाभाडे हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणाहून त्यांनी वेगवेगळ्या शाळेमध्ये काही रोपं म्हणजे छोटे प्लांट त्यांनी शाळेला दिले आहेत लावायला, वृक्षारोपण करायला. याने म्हणजे प्लांट लावायला त्यांनी हे जे रोपं दिलेली आहेत, प्लांट दिलेले आहेत. त्यामुळे त्या अभिनंदन करणारं पत्र पण लिहायचं आहे आणि मागणी यानी आपण त्या हिरवाई ट्रस्टमधून काही रोपं मागवतो अशी मागणी आपल्याला करायची आहे. तर आपण आता ते पत्र पाहणार आहोत की मागणी करणारं म्हणजे मागणी कशी करायची ते आपण हे पत्र पाहतोय. तर लक्ष द्या. ओके, तर तुम्ही आता इथे शिकणार आहात की पत्र कसं लिहायचं. तर पहिला तुम्ही बघितलं की दिनांक, त्या नमुना पत्राच्या प्रारूपनुसार पहिला आहे दिनांक. तर इथे दिनांक लिहिली आहे 3 जून 2020. ओके, आता मी सांगितलं होतं ना की महिन्याचं नाव नंबरमध्ये नाही लिहायचं तर वर्ड्समध्ये. तर इथे जून असं लिहिलेलं आहे. ओके, त्यानंतर प्रति म्हणजे ज्यांना आपल्याला पत्र लिहायचं आहे त्याचा ॲड्रेस. तर इथे दिलं आहे माननीय संचालक हिरवाई ट्रस्ट बालोद्यान मार्ग तळेगाव दाभाडे. जे तुमच्या
ह्या टॉपिकमध्ये तिथे दिलेला आहे ना, तो ॲड्रेस इथे लिहिलेला आहे. त्यानंतरचा आपला पॉईंट आहे विषय. ओके, तर विषय काय आहे, सब्जेक्ट काय आहे, तर वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबत. आपल्याला वृक्षारोपण करायचं आहे, झाडं लावायची आहेत, म्हणून त्यासाठी मागणी करणारा पत्र, म्हणजे मागणी करण्यासाठी. आता माननीय महोदय, जागतिक पर्यावरण दिन आमच्या शाळेत साजरा केला जाणार आहे. 5 जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळांसाठी रोपांचे मोफत वाटप आपल्या ट्रस्टकडून केले जात असल्याचे संस्थेच्या जाहिरातीत वाचले. वृक्षारोपणासाठी आमच्या शाळेलाही काही रोपे हवी आहेत. आता इथे विद्यार्थी प्रतिनिधी यानी स्कूल में जो स्टूडेंट रिप्रेजेंटेटिव होता है, वैसा उसे विद्यार्थी प्रतिनिधी कहते हैं. तर ह्या विद्यार्थी प्रतिनिधी हे पत्र लिहित आहे आणि तो सांगत आहे की आमच्या शाळेमध्ये सुद्धा आम्ही जागतिक पर्यावरण दिन याने आम्ही सुद्धा एन्व्हायरमेंटल डे सेलिब्रेट करणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला रोपं म्हणजे प्लांट हवी आहेत आणि ती रोपं ते प्लांट तुमच्या ट्रस्टकडे तिथून मोफत याने फ्रीमध्ये दिले जात आहेत. तर आम्हाला सुद्धा ती रोपं हवी आहेत. रोपं घेण्यासाठी शाळा प्रतिनिधींना तेथे यावे लागेल की आपण आपल्या संस्थेमार्फत रोपे शाळेच्या पत्त्यावर पाठवू शकाल, याबाबत कळवल्यास बरे होईल. आणि त्यांना विचारलं जातं की आम्ही तुमच्या ट्रस्टकडे रोपं याने प्लांट घ्यायला येऊ की तुम्ही आम्हाला पाठवणार. आता कोणकोणत्या प्रकारची रोपं याने कोणकोणत्या प्रकारचे प्लांट हवी आहेत त्याची यादी याने लिस्ट दिलेली आहे. की पहिला नंबर 1, रोपांचे प्रकार म्हणजे कोणती विविध फुलझाडे याने वेगवेगळ्या प्रकारचे फुलांची प्लांट 50 हवे आहेत. त्यानंतर विविध औषधी रोपे याने ज्याला आपण मेडिसिन प्लांट म्हणतो, असे मेडिसिन प्लांट 25 हवे आहेत. अशोक हे एका ट्रीचं नाव आहे, अशोका ट्री ज्याला म्हणतो, तर त्या ट्रीचे प्लांट 50 हवे आहेत. आणि निलगिरीसुद्धा एका झाडाचं नाव आहे, तर त्या झाडाचे छोटे छोटे प्लांट 50 हवे आहेत. याने समजा एखाद्या बुक स्टॉलमधून जर तुम्ही बुक्स मागत असाल तर अशी तुम्हाला लिस्ट द्यावी लागते की कोणकोणते बुक्स किती क्वांटिटीमध्ये हवे आहेत. त्याप्रमाणे हे म्हणजे प्लांटची सुद्धा क्वांटिटी दिलेली आहे, नावं दिलेली आहेत. तर इथे झालं हे आपलं विषय मजकूर, मुख्य मजकूर, म्हणजे हा पूर्ण आपण मॅटर लिहिला. आता आपल्याला आपलं पत्र इथे संपलं आहे. मग आपल्याला लिहायचं आहे आपला कृपाभिलाषी. जसं मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करताना सांगितलं की आपला विश्वासू पण तुम्ही लिहू शकता आणि आपला कृपाभिलाषी असं सुद्धा लिहू शकता. मग आपला कृपाभिलाषी अ-ब-क. लिसंट, इथे आपण आपला बोर्डाच्या पेपरामध्ये पत्र लिहिताना कधीही आपण आपलं स्वतःचं नाव लिहायचं नाही. ध्यान में रखना है कि बोर्ड पेपर में कभी भी स्टूडेंट अपना नाम न लिखेगा. वो ऐसा रूल नहीं है. यदि बच्चा मतलब स्टूडेंट अपना नाम लिखता है तो उस पर कार्रवाई होती है. इसलिए इथे नाव नाही लिहायचं. जर टॉपिकमध्ये त्या विषयामध्ये कुणाचं नाव दिलं असेल तर ते लिहायचं, नाही तर XYZ जसं तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिता तसं मराठीमध्ये अ-ब-क लिहायचं. तर आपला कृपाभिलाषी अ-ब-क विद्यार्थी प्रतिनिधी. मग शाळेचं नाव लिहायचं तुमच्या ज्ञानदीप विद्यालय तळेगाव दाभाडे. ये आपका पूरा एड्रेस हुआ. ओके, ऊपर प्रति में जो हमने लिखा है वो 2 का एड्रेस है, 2 यानी प्रति. और यहाँ नीचे आपला कृपाभिलाषी के नीचे हम जो एड्रेस लिखते हैं वो फ्रॉम यानी हम खुद जो पत्र लिखते हैं त्यांचा ॲड्रेस. मग हा ॲड्रेस संपल्यानंतर खाली ईमेल ID लिहायचा आहे. आता अभी ये ईमेल ID आपको खुद बनाना है, मतलब अपना नाम का नहीं, तो कौन सा भी ऐसा झूठ ऐसा ईमेल ID बना के यहाँ लिखना है. तो ईमेल ID कंपलसरी है. अभी के लेटर में ईमेल ID कंपलसरी है, ये ध्यान में रखना है. ओके, तो आप समझ चुके होंगे. ये एग्जाम्पल के तौर पे मैंने ये पत्र आपको दिया है की विषय इथे दिलेला आहे, जो ब्रॅकेटमध्ये म्हणजे बॉक्समध्ये वगैरे लिहिलेला आहे तो विषय आहे आणि आपल्याला
मागणीपत्र म्हणजे 2 पत्राचे इथे प्रकार आहेत, पण मी तुम्हाला एकच मागणीपत्र एक्सप्लेन केलेलं आहे की कशा प्रकारे हे पत्र लिहायचं. आता पत्र लिहिताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं, तर कॉमा, फुल स्टॉप ये ज़रूरी है। प्रति का एड्रेस लिखते समय माननीय संचालक के बाद कॉमा है, हिरवाई ट्रस्ट के बाद कॉमा है, बालो उद्यान मार्ग के बाद कॉमा। फिर जब हमारा एड्रेस ख़त्म होता है तळेगाव दाभाडी, इथे ॲड्रेस संपलेला आहे, ॲड्रेस जिथे संपतो तिथे आपल्याला फुल स्टॉप द्यायचा आहे. तर ह्या आणि खाली आपला कृपाभिलाषी म्हणजे फ्रॉमचा ॲड्रेस जिथे लिहिलेला आहे तिथे सुद्धा बघा ज्या ज्या ठिकाणी कॉमा आणि फुल स्टॉप आवश्यक आहे त्या ठिकाणी ते द्यायचं आहे. तेच बघून तुम्हाला मार्क दिले जातात. ओके, तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आज आपण जे शिकलेलो आहोत, एक कथा कशी लिहायची आणि दुसरं पत्र कसं लिहायचं. तर पत्राचा जो टॉपिक मी तुम्हाला आता ह्या स्क्रीनवर दिलेला आहे तोच तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे आणि स्टोरी मी तुम्हाला PDF द्वारे पाठवणार आहे. तिन्ही प्रकारची स्टोरी मी तुम्हाला पाठवते. त्या तिन्ही प्रकारच्या स्टोरीज याने कथा तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायच्या. ओके, आता येणारी जी एक्झाम आहे फर्स्ट सेमिस्टर, त्या सेमिस्टरसाठी हे सगळे टॉपिक मतलब कथालेखन, निबंध, पत्रलेखन असणार आहे. त्यामुळे परफेक्ट करायचं आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर विचारू शकता. ओके, थँक्यू.